आहे पुन्हा एकदा तुमचा आपला मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता मी आहे दिवा रोहा दिवा ट्रेनमध्ये आणि आपण चाललो आहे कल्याणला. का चाललो आहे, कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला परत समजेलच. ब्लॉग पूर्ण बघत राहा. आणि पेनवरून मी बनवणार होतो, पण विषय काय झाला की ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे ट्रेन मला वेळेवर भेटली नाही. त्याच्यामुळं जरा ब्लॉग बनवायला उशीर झाला मला स्टार्टिंग करायला. पण ब्लॉग पूर्ण बघत राहा. कशाला चालू मी कल्याणला बघतो तुम्हाला. आता जस्ट मी पनवेल रेल्वे स्टेशन क्रॉस केलं आहे आणि आपण पुढे चाललो दिवा. बघू शकतो. चला, हा स्मॉल ब्लॉग होणार आहे आपला. गणपतीचे पण ब्लॉग बघा आपले आगमनाचे, ते पण टाकलेत मी यूट्यूब चॅनलवर आपल्या. आता आपण जस्ट तलोजा स्टेशन सोडलं आहे आणि पुढे चाललं आहे. तर आपल्या दिवाला उतरून मग आपण कल्याणला जाऊ. दिवा स्टेशनवरून ट्रेन पकडून कल्याण जाऊ आणि येताना पनवेल मार्गे जाऊ. जसं सकाळची ट्रेन असते पण ट्रेनला रिटर्न जायला, पण आता वर्षाची ट्रेन असेल काही माहिती नाही आहे. तर बघूया. अजून आपल्या चालली हे पण मला वाटतं पॅसेंजरच चालले. कॅमेरा फोकस करत. मी घरून निघालो तेव्हापासून ठरवलेलं की चला ब्लॉग बनवतो, ब्लॉग बनवीन, आता स्टार्ट करी. पनवेल क्रॉस केला तरी स्टार्ट करता का आलं नाही मला. आणि आता पनवेल स्टार्ट केल्यानंतर मग ब्लॉग चालू केला आपण. म्हणजे आता करीन, मुहूर्त शोधायला लागते ब्लॉग स्टार्ट करायला. आता सोबत असलं की पटकन काय वाटत नाही, मग कोणाला सोबत असलं नाही की मग असं ब्लॉग स्टार्ट करायला भीती वाटते कशा करू काय नको असा एक संभ्रम असतो मनात. चला शेवटी केलं स्टार्ट. आता लोक कमी आहेत तसे पण याच्यामध्ये रेल्वेमध्ये, म्हणून स्टार्ट केलं आहे. पुढे जाऊ दाखवतो. बघा पूर्ण ब्लॉग कशासाठी चाललो आहे, का चाललो आहे कल्याणला ते समजेल तुम्हाला. काम झालं तर एक नंबर काम होईल आपलं. ट्राय करू, नवीन काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न चालू आहे आयुष्यात. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करून कंटाळा आलं आहे. तर नवीन काहीतरी ट्राय करते. चला बघू दाखवतो, समजेल तुम्हाला काय कशासाठी चालू आहे कल्याणला ते तुम्हाला समजेल. आत्ता आहोत आपण कल्याण लोकलमध्ये आणि चाललो आहे पुढे कल्याणला. ऑलमोस्ट 1 तास झालं मला ट्रेन पकडायला दिव्यावरून कल्याणची. कारण मध्ये 2-3 ट्रेन लेट होते, त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला. पुढं कल्याणला गेल्यावर तुम्हाला सांगतो अपडेट आहे. आत्ता मी जस्ट उतरलो कल्याण स्टेशनवर. नाही तर मरणाची गर्दी आहे. म्हणजे आत्ता ते रेल्वेचं बाहेर काम आता चालू केलं आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, मरणाचे चिखल झाले. मी व्हाईट शूज घालून आलो. मी पूर्ण शूज माकलेत माझे, गरजेचे होते शूज. काय करणार आता. चला पुढे तुम्हाला अपडेट देतो. आता आम्ही कल्याण स्टेशनच्या बाहेर. ती रोडवरची अवस्था होती. रोडवरची अवस्था आहे बघा. फुटपाथवर किती घाण आहे. ते मेन रोडवर तर तिकडे घाण आहे आणि इथे पण घाण भरण्याची झालेली आहे. रिक्षा चालू ठेव. पुढला एक राईट मारायचा आपल्याला. आता आपण केली रिक्षा चाललोय पुढेच उतरायला पाहिजे होतं. कल्याणला यायलाच नाही पाहिजे होतं, कारण ते आहे ऑलरेडी पुढच्या स्टेशनच्या जवळच आहे. आपल्या इथं जायचं आहे. मॅप लावलं आहे काका चालेल घेऊन आपल्याला. चला अवस्था बघा, पूर्ण सगळे घाण झाले. हे बघा या साईडला नुसतं चिखल आहे त्या कल्याण स्टेशनच्या बाहेर. पूर्ण 1 किलोमीटरच्या याच्यामध्ये. आता कामं चालू केली पावसाने, काय बोलणार. त्याच्यामुळे सगळी अवस्था आहे. मला जाऊ आता काय स्ट्रगल आहे. तर मित्रांनो आता आपण आहोत ट्रायम्फ शोरूममध्ये आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही ट्रायम्फ शोरूम आहे. आणि कल्याण ट्रायम्फ शोरूमला आपण आलेलो इंटरव्ह्यू देण्यासाठी. आणि विषय काय झाला आहे, तर इथे कल्याण ट्रायम्फ शोरूमला आपल्याला निघालेल्या वॅकन्सीज आणि त्या वॅकन्सीमध्ये आपल्याला आपण आलेलो इथे इंटरव्ह्यू द्यायला.
तर बघूया संध्याकाळपर्यंत आपल्याला समजेल काय आहे ते. आता मी चाललो आहे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ. कारण आहे ना हा जो आपला रेल्वे स्टेशन जो होता म्हणजे कल्याणवरून लांब पडतो आहे आपल्याला जास्त. विठ्ठलवाडी जरा जवळ पडते आहे, त्याच्यामुळे मी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनला चाललो आहे. आता वाजले 11:30 आणि आपण चाललो इथून निघालो कल्याणवरून. तर सुशांतला बोलायला लागेल, आमचं काम झालं तर त्याला तिकडे हे बघायला सांगायला लागेल. ऑलमोस्ट सगळ्या ऑटोमोबाईल कंपन्यांचे जिथंही आहेत काय म्हणतो बाईकचे सगळे शोरूम आहेत. आपल्या विठ्ठलवाडी दाखवते आता 7 मिनिटाच्या अंतरावर. आता पोचले आपण पनवेलला. पनवेल बस स्टँडवर. आता चाललो आहे मी पेनची बस पकडतो आणि घरी जातो. पेनच्या बसला गर्दी बघा हरणाची समोर. अजूनही वाट बघतोय मी पेनच्या बसची. सोडली मी, अजून एक सोडली. हे बघा ही पण सोडली बस. मरणाची गर्दी आहे. फायनली मंडळीनं आपल्याला बस भेटलेली आहे. 3 बस सोडल्यात मी, 4थी बस भेटली आपल्याला. चला आता पेनला जातो. आता मी जस्ट पेनला आलो आहे. घरी चाललो आहे. घरीच्या जायच्या अगोदर बिर्याणी घेतली. पेढे बघू चिंचे सुटले. पेढे घेतो मी इथून. आपण उतरलो आता बसमधून आणि मी जातो आता घरी चाललो आहे. त्याच्या अगोदर पेढे घेऊन जातो. बरं वाटते पेढे खायला. पेढे द्या. पेढे बर्फी कशी आहे? द्या पाव केले द्या. बर्फी. तर मंडळीनो चला चाललो आहे मी घरी. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता घेतली बर्फीनं चाललो आहे घरी. ऑलमोस्ट वाजलेच आता 4. चला भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. एवढेपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे. आतापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे. आणि असंच पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉगमध्ये.